नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. सध्या महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे आणि आपण त्याच अनुषंगाने विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांच्याशी त्यांच्या प्रभागातील प्रश्न आणि त्यावर ते काय उपाययोजना करणार आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत दत्ता कोकाटे सर, ज्यांना नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते आणि आता महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. ज्यांच्या मातोश्री 2012 ते 2017 नागाबाई भुजंगराव कोकाटे आणि त्यापूर्वी 2007 ते 2012 केदार महाराज गिरी यांना निवडून आणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये वेळोवेळी या प्रभागाच्या विकासासाठी कार्यशील असणारे दत्ताभाऊ कोकाटे यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आतापर्यंत आपण कोणकोणती सामाजिक कार्य केलेली आहेत याबद्दल थोडक्यात आढावा द्या. तर मी सर्वात पहिलं माझा परिचय देतो. मी दत्ता भुजंगराव कोकाटे पाटील, आता सध्या महानगरचा उपाध्यक्ष आहे, भाजपाचा पदाधिकारी आहे आणि यापूर्वी मी शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख काम केलं उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये. आणि गेल्या विधानसभेला मला उमेदवारी मिळाली नसल्यामुळं मी उद्धव साहेबांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्याच्या मागचं कारण आहे प्रवेश करण्याचं, नांदेडचे माजी मुख्यमंत्री आताचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं विकासाचं विजन आहे आणि त्याच्या विकासावरच विश्वास ठेवून, चव्हाण साहेबावर विश्वास ठेवून आणि इथले जुने भाजपचे मुडगे या सगळ्या पदाधिकारीचे आमचे घरचे संबंध होते. कारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळा पक्ष नव्हता आणि मावशीकडं आणि आईकडं असातला प्रकार होता. त्यामुळं मला सर्वच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत काम केलेलंच पहिल्यापासून युती होती. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेची 2026ची सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला आणि या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि संघटन मंत्री संजयजी कोटगे आणि खासदार अजितराव गोपछडे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या मुलाला उमेदवारी दिली. माझा मुलगा म्हणजे श्रीराम दत्ता पाटील कोकाटे आणि माझ्यासोबतच या सांगवीच्या पॅनलमध्ये उमेश देवराव पवळे जे आहेत, जे 25 वर्षापासून नगरसेवक आहेत, ते आमच्यासोबत बी 12 ते 17 नगरसेवक होते माझ्या आईसोबत. आणि आता त्याच्या इथं राखीव जागा झाल्यामुळे राखीव महिलेला जागा सुटल्याने त्यांच्या पत्नीला उभं केले. त्यांची पत्नी सरिता उमेश पवळे आणि माजी नगरसेवक सेविकेचा मुलगा सदाशिव शंकर पुरी ब मधून आणि क मधून मीना मारुती वाघ हा भाजपाचा पदाधिकारीच आहे, त्याची मिसेस आहे आणि माझा मुलगा श्रीराम दत्ता पाटील कोकाटे असे 4 उमेदवार दिलेले आहेत. आणि सांगवीचा विकासासाठीच या 4 उमेदवारावर माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी, संघटन मंत्री आणि खासदार साहेब गोपछडे साहेबांनी जी जिम्मेदारी टाकलेली आहे. आम्ही या प्रभागाचे पॅनल प्रमुख, मी आणि उमेश पवळे पॅनल प्रमुख म्हणून आम्ही या 4ही उमेदवाराचा डोर टू डोर प्रचार चालू आहे. आणि प्रचार करण्याची आम्हाला काहीच, अशी लोक सांगतात की तुमची प्रचार करून किंवा नवी ओळख करून द्यायची काही गरज नाही. जरी दत्ताभाऊ तुम्ही शिवसेनेत होत्या तरी तुम्ही त्यावेळेस सर्वसामान्य इकडं सांगवीकडं आमच्याकडं वॉटर सप्लाय नव्हती आणि आमचं गाव महापालिकेत 98ला गेलं. त्यानंतर आम्ही नागोराव बुक्तरेसारख्या निवडून दिलं, सर्वसामान्य कुटुंबातला आमचा बुक्तरे गावचा माणूस म्हणून. त्या काळामध्ये थोडेफार कामं कमी अधिक झाले. त्याच्यानंतर आमच्या इकडचे नगरसेवक आमचे पुरे पडले आणि बाहेरचे नगरसेवक निवडून आले आणि त्यावेळेस उमेश पवळे नगरसेवक होते. माझं काही एकावर पूर्ण प्रभागाचं वजन हे होत नाही. त्यानंतर प्रभागाची बरीच काय हाल झाली आणि त्यानंतर मला संधी भेटली. केदार नारायणगिरी 2007 ते 12 म्हणजे 7ला त्याला लोकांनी निवडून दिलं. एक दत्त मंदिराचा पुजारी होता, ओबीसीला जागा सुटली आणि मग मला नाईलाजानं त्याला उभं करावं लागलं की ओबीसीचा माणूस, आणि लोकांना माझ्यावर विश्वास ठेवून त्याला निवडून दिलं. आणि त्या काळामध्ये आपल्याकडे गुरुच्या गद्दीचे भरपूर फंड आला होता आणि BOCP सारखी योजना होती. त्यावेळेस माननीय अशोकराव चव्हाण साहेब महसूल मंत्री होते आणि त्यानं नांदेडसाठी भरपूर निधी आणला. त्या निधीचा आम्ही सदुपयोग घेऊन, जरी चव्हाण साहेब विरोधी पक्षामध्ये होते, मग ते विकास पुरुष असल्यामुळं विकास कामाला कधी त्याने विरोध केला नाही. आणि त्यांनी आमच्या इकडं सर्व पहिल्या टप्प्यामध्ये आमच्याकडे 500 घरं मंजूर होते. मग त्यानंतर आम्ही जसे जसे याद्या करत गेलो, जसे जसे लाभार्थी निवडत गेलो, असे माझ्या आणि आपल्या केदारगिरीच्या आणि माझ्या आईच्या काळापर्यंत आम्ही असे 2500 घरकुल केले, रस्ते केले
वॉटर सप्लायचं इकडं कुठेही जाळं नव्हतं. पहिले टँकरनं पाणी द्यावं लागत गेलं. मी स्वतः टँकर करून पाणी देत होतो लोकांना. आणि त्याच धर्तीवर लोकांनी मला विश्वास ठेवून 2007ला केदारगिरीला निवडून दिलं. त्यानंतर आम्ही पाण्याची समस्या सोडली. केदारगिरी महाराजाच्या काळात, आईच्या काळामध्ये आम्ही डेनीचं आपल्याकडं आमच्या सांगवीचा नॅचरल स्वरूप आसनाकडं आहे आणि आपला जे STP आहे ते गोदावरीच्या कडेला आहे. त्यामुळं आमच्या इकडचा जे तरोडा सांगवीसाठी 100 कोटीचा चव्हाण साहेबांनी त्यावेळेस सिवरेज प्लांट मंजूर केला STP, आणि त्यामध्ये आम्ही सांगवीचं पूर्ण ड्रेनेजचा प्रॉब्लेम सोडला. आणि त्या रोड असतील, लाईट असतील, अनेक प्रभागामध्ये बरेच काही कामं राहिलेत, अंगणवाड्या राहिल्यात. आणि मागच्या काळामध्ये माननीय उद्धवजी होते मुख्यमंत्री, त्यावेळेस मी त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख होतो आणि त्यानं पदाधिकाऱ्याला निधी दिला होता. त्याच्यामध्ये आपल्या महापालिकेची अर्थव्यवस्था बरोबर नसल्यामुळं की 100% निधी आला तरच त्याचे काम होत होते. आणि आपल्या म्हणजे 1 कोटी रुपये 100% आले त्याचे आम्ही रस्ते केले शिवनेरी नगरमध्ये, इरसा मुंडा नगरमध्ये, गोपाळनगरमध्ये आणि शिवनगरमध्ये, रेणुकानगर शिवनगरमध्ये 1 कोटीचे केले आणि 3 कोटी रुपये शिल्लक होते. आणि योगायोगाने हे उद्धव साहेबाचं सरकार पडलं आणि हा बालाजी कल्याणकर हा माझ्यासोबतच नगरसेवक होता. आणि आम्ही त्यावेळेस, तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला, की आम्ही त्याला निवडून आणलं. त्यावेळेस त्याने 3 कोटीचे एस्टिमेट केले, त्याच्यातले 50 लाखाचेच कामं केले. आणि माझे स्वतःचे ऑर्डर असलेले मी 75-25% असल्यामुळं महापालिकेची परिस्थिती नव्हती, तर मग आम्ही आयुक्ताशी बोलून हे कामं वापस जातात, आपले 75%च का निधी शासनाचा मिळतो, आपल्याला 25% टाका. आणि कुठंतरी साहेब तयार, कमिशनर तयार, आयुक्ताने तयार झाले आणि वर्क ऑर्डरला गेले की बालाजी कल्याणकरनं ती ऑर्डर चेंज करून आणि नाल्या आणि रोड केले. कामं असे होते की आपल्या इथं वरचा चौक आहे, रेल्वे डिव्हिजनच्या समोर जे जय भवानी चौक, कामगाराचा पुतळा बसला आहे, तिथं आपण एक चांगली सगळ्या इकडच्या लोकांची शरीरसृष्टी चांगली राहावी, म्हणजे हेल्थ चांगली राहावी म्हणून आपण व्यायामशाळा आणली होती. चांगली 50 लाखाची व्यायामशाळा होती, बिल्डिंग आणि हे इमारत, जे काही इस्टिमेट लागतील ते. आणि दुसरं, या भागामध्ये सर्व मोलमजूर लोक काम करतात, त्यांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे. हा सांगवी भाग हा विमानतळामुळं मुख्य शहरापासून थोडासा दूर आहे. त्यामुळं मी एक अभ्यासिका मंजूर केली होती 50 लाखाची. आणि त्या अभ्यासिकेमध्ये आपल्या इकडच्या मुली बाळे असतील किंवा मुलं असतील, इथं अभ्यास करावा. आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका आणि संघटित व्हा. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, नक्कीच शिकल्यावर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्या धर्तीवरच आम्ही काम करत होतो. इकडं सर्व कोणी मिस्त्री कामगार आहेत, कोणी बांधकाम करते, कोणी फरशी कामगार आहे, सर्वसामान्य लोक आहेत, मोलमजुरी करून आहे. त्यामुळं शिक्षणावर लक्ष देण्यासाठी आम्ही अभ्यासिका आणली होती. आणि त्याच्यासाठी कंपाऊंड वॉलसाठी आम्ही 1 कोटी रुपये टाकले होते. कंपाऊंड वॉल, सुशोभीकरण, त्याच्यामध्ये काही पिंजरे वाढीव असतील, पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, मग ते सुद्धा आमदार साहेबांनी तोरड्यामध्ये नेले, नाल्या केल्या. आणि जुनं गाव जे सांगवी आहे, काही 2 रस्ते प्युअर ब्लॉकचे झाले होते आणि बाकीचे करायचे, त्याच्यासाठी आम्ही 1 कोटी रुपये टाकले होते. ते सुद्धा त्यानं तिकडे नेऊन असे एकत्रित म्हणजे 3 कोटी रुपये त्याने घेऊन गेले. आणि जे जिल्हा प्रमुख बोंडारकर त्याचे मी गोपाळनगर ते अंबानगर रस्त्याला टाकले होते, ते मात्र त्याच्यामुळं राहिले आणि ते एक रस्ता झाला. हे आणि आमदार सांगतात की मी विकास केला. आमदारांना या भागाचा विकास न करता दत्ता कोकाटे शिवसेनेचा किंवा येणाऱ्या काळामध्ये आपला प्रतिस्पर्धी आहे म्हणून हा माझा निधी पळवला. खूप छान कार्य आहे सर आपलं. सर, यासोबतच आता आपल्याला काय वाटतं की आपल्या प्रभागामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे, काय समस्या निर्माण होतात? माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहे. आमचे नेते चव्हाण साहेब, गोपचडे साहेब आणि संजयजी कोडगे आहेत. चव्हाण साहेब हा विकास पुरुष आहे, तुम्हाला माहीत नाही तर पुऱ्या नांदेडला माहिती आहे, पुऱ्या मराठवाड्याला माहिती आहे. महाराष्ट्र राज्याचे एकदा नाही तर 2दा मुख्यमंत्री राहिले. त्याच्या घराण्याला इतिहास आहे. शंकरराव चव्हाण साहेब एवढे मोठं आपलं आज विष्णुपुरी जे धरण आहे त्याचं पाणी आपण आज पितो सगळेजण. तर आसनला सुद्धा पर्याय शहराला म्हणून इथं आपल्याकडे त्या काळामध्ये झालेला आहे. हे कारण का, नांदेड हे सांगवी हा भाग विमानतळाच्या बाजूला आहे. आणि येणारा पाहुणा कोणी असेल, पंतप्रधान असेल देशाचा की सर्वसामान्य माणूस असेल, या विमानतळा सांगवीलाच एंट्री होती. आणि सांगवीला साहेबाने मुंबईच्या धर्तीवर इथं मॉर्निंग वॉकचा ट्रॅक केला आपल्या. आणि तसंच साहेबाचं लक्ष आहे या प्रभागावर. नक्कीच या प्रभाग नांदेडमध्ये नंबर 1चा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगवी या प्रभागाला विमानतळाच्या दोन्ही साईडनं आहे. तिकडून ज्ञानमातासारखी मोठी शाळा आहे आणि पूर्ण बायपासचं जाळ आहे.
आणि ही प्रभाग एम कॉलेज आहे आमच्या लागूनच, त्यामुळे या प्रभागाची नक्कीच वेगळी ओळख मनाचे माणसं होतं. म्हणजे असं नाही की मी सर्वसामान्यातल्या कुटुंबातली माणसं उभे केली, असे काय भलांडे पैसेवाले कधी उभे केले नाही आम्ही, की असं काही नाही. आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे लेकरं आहोत, आमच्याकडे काय असं फार पैशाचं ओलावा नाही. म्हणून आणि नक्कीच चव्हाण साहेबाचं आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि राज्यामध्ये देवाभाऊचं काम चांगलं चालू आहे. आता मराठवाड्यात आणि नांदेडमध्ये चव्हाण साहेबाशिवाय पर्याय नाही आणि चव्हाण साहेब विकास पुरुष आहेत आणि विकासाचा अजेंडा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही सांगवीचा आतापर्यंत केलेला त्याच्यापेक्षाही अनेक भरीव काम करून नक्कीच सांगवीचा आणि सांगवी परिसराचा चेहरा बदलेल. पण आता ज्या समस्या आपल्याला वाटतात या प्रभागात आहेत, तर त्यावर उपाययोजना म्हणून काय विजन आहे आपलं? आता उपाययोजना म्हणजे आमच्या आता अंबानगर एक वस्ती आहे, तर तिथं जवळपास 2-2.5 घरकुलं आहेत, घरं आहेत, लोक राहतात आणि त्याचा एअरपोर्टमध्ये रस्ता गेला. म्हणजे इकडून मुख्य होता पहिलं मालटेकडीला इकडून जाणारा रस्ता होता. आता तिथे एक आमचा 80 फुटाचा कॅलन आहे, जसा एअरपोर्ट मधून इकडे तरोड्याच्या धर्तीवर कॅलन रस्ता झाला, जसं ते पुढून तिकडे कामठा बायपास पासून ते अंबानगर पर्यंत आम्ही ते कॅलन रस्ता करणार आहे. म्हणजे ते रस्त्याची समस्या सुटेल मुख्य. आणि इथं एक आदिवासी हॉस्टेल पुरे जिल्ह्याचं झालेलं आहे, मुलाचं आणि मुलीचं, त्याला पण रस्ता द्यायचा आहे. आणि नक्कीच या नगरपालिकेचं काम म्हणलं तर गटर बिटर आणि हेच राहते, नाल्या रोड आणि लाईट आणि वेळेवर कचरा उचलणे, बाकी नागरिकांसाठी एखादं उद्यान करणे. आणि आता आमच्याकडं शहरापासून थोडंसं दूर असल्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याच्यामध्ये अनेक वाढी करून जेवढ्या नागरिकांना सुविधा देतात तेवढ्या आम्ही नक्कीच सांगवी व सांगवी परिसरासाठी आम्ही नक्कीच, माझा मुलगा असेल, या तिन्ही उमेदवार नगरसेवक असतील, हे नक्कीच ही लोकांच्या सेवेमध्ये हजर राहतील नक्कीच. खूप छान सर. तर सर, आता ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर बहुमत मिळालं आपल्याला, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काम करणार आहात? तर चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच नांदेड महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकेल आणि नक्कीच सगळ्यात पहिलं आम्ही रस्त्यावर लक्ष देईल, लाईटवर लक्ष देईल. आणि कचरा हा छोटा मोठा विषय 2017मध्ये असाच विषय घडला होता की कचरा जे कॉन्ट्रॅक्टर होता, काही पेमेंटमुळे किंवा कशामुळे तरी त्याचे लेबर कामावर येत नव्हते आणि नांदेड शहरामध्ये कचरा संपूर्ण वाढायला होता. तर माझी आई, तो देशमुख साहेब आयुक्त होते, माझी आई नगरसेवक होती, मी शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे ट्रॅक्टर होतं, मी स्वतः ट्रॅक्टरची घंटागाडी काढून मी 1 महिना कचरा उचलला. म्हणजे असा कुठे काही अडचण जर आली तर नक्कीच आम्ही त्या प्रश्न सोडल्याशिवाय राहणार नाही. आता या भागामध्ये नक्की लोकांना काय लागते, नागरिकांना, की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाईटची सोय, लाईट आता जाती तर कुठे डीपी कमी असेल तर डीपी उपलब्ध करून देणे, जिथं वॉटर सप्लाय नसेल तर आपल्याकडे अमृतमध्ये ऑलरेडी टेंडर झालेलं आहे. डेनिसचं खूप मोठं अमृतमध्ये टेंडर झालं आहे, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे पैसे आहेत आणि महापालिकेचा थोडाफार वाटा आहे. हे काम आम्ही फक्त महापालिकेत पाठीमागं समोर जाऊ पाठीमागं राहून काम करून घ्यावं लागते आणि पूर्ण वेळ द्यायला. जसं शेत आहे आपलं, शेतामध्ये गेलं की शेताकडे पाहायला गेलं की शेत बोलते, काम सांगते, तसं वार्डामध्ये जर फिरायला गेलं तर नक्कीच वार्डातले लोक काम सांगतात आणि नक्कीच आम्ही समस्या सोडू लोकांच्या. तर सर, आपल्या प्रभागातील महायुतीचे मित्रपक्ष उमेदवार आणि बंडखोर उमेदवार असे दोन्ही उभे आहेत, तर ही निवडणूक अटीतटीची होईल का? आपल्याला काय वाटतं? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आताच म्हणलं की काही लोक विकास कामावर चव्हाण साहेबांनी केलेल्या कामावर मी काम केलं म्हणतात. त्याला थोडा मीपणाचा हे आहे, गर्व आहे. मी बी सोबत काम केलेलं होतं. मी जिल्हा प्रमुख असतेवेळेस त्याला तिकीट दिलं, उमेदवारी दिली आणि आमदार करतेवेळेस आम्ही सर्वच पदाधिकाऱ्याने त्याला जीवाचं रान करून निवडून आणलं. त्याच्यापैकी एकही आज दिसत नाही. म्हणजे दत्ता कोकाटे असेल, बाकी सगळेच असतील, बऱ्याच लोकांना हे केलं त्यानं. तशातलाच प्रकार आहे. त्याच्या शिंदे गटाकडून जे उमेदवार होत्या, हे सौ मिनलताई पाटील, त्याने उमेदवारी मागितली होती. मात्र त्याच्या पक्षामधल्या आमदाराने त्याला उमेदवारी नाकारली. त्या अंतर्गत त्याचा वाद आहे आणि आमच्या समोर जरी आम्ही त्याला महायुती करा म्हणलं, मात्र त्याच्यातच पायतन नव्हतं आणि त्यामुळं युती तोडली. आणि युती तोडून त्याने म्हणतात की बा चव्हाण साहेबांमुळे युती तोडली. असं काही नाही. तुम्ही बघितलं असेल शिवसेनेमध्ये हे किती आहेत, माननीय हेमंत भाऊ असतील, त्यांनी त्याला तिकीट देऊन आमदार केलं ना. म्हणजे एखाद्या तिकीट त्याच्या मनावर द्यावं लागेल ना. पक्षात नक्कीच बंडखोरी झालेली आहे त्याची आणि त्याचंच पायतन त्याच्या पायात नसल्यामुळं नक्कीच ज्याचं काम असेल, ज्याच्या मागं लोक असतील, नक्कीच त्याला निवडून देतील 100%. आणि आम्हाला शिंदे गटाचं आव्हान जरी असेल तर जनता ते आव्हान मोडून काढतील. त्याच्यामध्ये काय जनतेच्या कोर्टामध्ये आम्ही आहोत.
आणि सतत आम्ही काम करतो. त्यामुळं आम्हाला शिंदे गटाच्या उमेदवाराचं जे आहे त्याचं काही आव्हान वाटत नाही आम्हाला. ठीक आहे सर. सर, भाजपने नुकताच जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्या जाहीरनाम्यावर सगळेच पक्ष आता टीका करत आहेत किंवा त्या विकास कामांवर आपला अधिकार दाखवत आहेत. तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता त्या जाहीरनाम्यावर काही लोक विकास म्हणजे अधिकार दाखवत असतील तर मला सांगा, ते नगरसेवक होते तेव्हा मी बी सोबत होतो ना. जे लोक टीका करतात मी सोबत होतो ना. मी जर एखाद्या नालीचं इस्टिमेट केलं असेल तर माझ्या इस्टिमेटची झेरॉक्स काढून इस्टिमेट करत होते. तसंच चव्हाण साहेब बांधकाम मिनिस्टर होते, त्यांनी नांदेडचे सिमेंट रस्ते करण्यासाठी पूर्ण नियोजन केलं आणि त्याच्यातलं टक्केवारी भेटली मात्र त्याला. जे कोणी आरोप करतात ना, या कामाची त्याला टक्केवारी मात्र भरपूर भेटली. तुम्हाला माहिती आहे आज पहिलं काय हाल होती ना, या बारला आता काय, आता सर्व पैशाच्या गोष्टी बोलत आहेत. नक्की सर. तर सर, महापालिका निवडणुकीचा आत्ता जे मतदार मतदान करणार आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? मी सुजान मतदार बंधू भगिनींना सांगणार आहे प्रभाग क्रमांक 3च्या, आणि मी भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळे सर्वच शहरातल्या मतदारांना सांगणार, नांदेड महापालिका चव्हाण साहेबाच्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली चव्हाण साहेबाच्या हातात द्यावी. कारण नांदेडचा बरेच काही चव्हाण साहेबांनी चेहरा बदललेला आहे. काही उर्वरित कामं राहिली तर नक्कीच चव्हाण साहेब याचे कामं पूर्ण करतील. मी एक बार पूर्ण सर्व मतदारांना प्रभाग क्रमांक 3च्या आवाहन करतो. मधून सरिता उमेश पवळे, मध्ये शंकर सदाशिव पुरी, आणि मध्ये मीना मारुती वाघ, आणि मध्ये माझा मुलगा श्रीराम दत्ता कोकाटे यांना 15 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून विजयी करावं. आणि येणाऱ्या 15 तारखेला 7:30ला मतदान चालू होणार आहे आणि 5:30पर्यंत मतदान आहे. कोणाची वाट न बघता आपण आपल्या विकासासाठी आपण सकाळी 7:30ला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं हीच विनंती करतो. तुमचे एक बार धन्यवाद, आभार मानतो. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर हे होते दत्ता कोकाटे सर, ज्यांनी नांदेडच्या विकास कामात आपले मोलाचे योगदान दिले. तर पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.